आपण UPSC किंवा MPSCची एक्झाम मराठीमधून देऊ शकतो का? तर येस, नक्कीच आपण ही एक्झाम मराठीमधून देऊ शकतो. तर ही कशा पद्धतीने देऊ शकतो आणि या एक्झामचं प्रिपरेशन करत असताना मराठी लँग्वेज कुठे कुठे रिलेट करते किंवा कोणत्या स्टेपवरती महत्त्वाची ठरते याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात. कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, स्पेसिफिकली UPSC किंवा MPSCचा तुम्ही अभ्यास करत असता, तर तेव्हा सर्वात पहिला आपल्या माइंडमध्ये प्रश्न येतो ते म्हणजे लँग्वेज कोणती चूज करायची. कारण लक्षात घ्या, जसे की आपल्याला माहिती आहे MPSC 2025मध्ये डिस्क्रिप्टिव्ह होते आणि अगदीच 99% सिलेबस जो आहे तो UPSCशी मिळता जुळता आहे. तर मग अशा वेळेस MPSCची मेन्स आणि UPSCची मेन्स हे जे दोन मेन्स आहेत, दोन्ही एक्झामच्या ज्या मेन्स आहेत, तर तिथे सर्वात तगडं कॉम्पिटिशन आपल्याला द्यावं लागतं. म्हणजे तो एक टप्पा जो आहे तो फार जास्त आपण म्हणू शकतो की स्किलफुल टप्पा आहे. ठीक आहे. तर लक्षात घ्या, जर हा टप्पा तुम्हाला म्हणजे सेकंड स्टेप किंवा आपण म्हणू शकतो की जर मेन्स क्वालिफाय करायचं, मेन्स पास व्हायचं आहे चांगल्या मार्क्सने, ठीक आहे, तर इथे तुम्हाला लँग्वेज चूज करावे लागते. आणि त्या लँग्वेजवरती फक्त लँग्वेज चूज करून चालत नाही, तर त्या लँग्वेजवरती तुमची चांगली कमांड असणं सुद्धा गरजेचं राहतं. राईट. ठीक आहे. तर हे आपण लँग्वेज चूज कशी करायची, त्याच्यावरती कमांड कशी मिळवायची आणि तुम्ही चांगले आन्सर्स कसे लिहायचे हे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. मात्र सध्यासाठी आपण याच्याविषयी डिस्कस करूयात की ही एक्झाम आपण मराठीमधून देऊ शकतो का. ठीक आहे. तर लक्षात घ्या, लँग्वेज चूज करण्याचा ज्यावेळेस विषय येतो तर त्यावेळेस मी हे म्हणेल की जेव्हा जर तुम्ही UPSCसाठी प्रिपेअर करत आहात तर तुम्ही मराठीमधून ही एक्झाम देऊ शकता. आता बऱ्याच वेळा काय होतं की बरेचसे असे विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी रूरल एरियामधून असतात, काही असे विद्यार्थी आहेत ज्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड जे आहे ते आर्ट आहे किंवा कॉमर्स आहे, त्यांचा रेअरलीच हिंदी किंवा इंग्लिश या लँग्वेजशी संबंध आलेला असतो आणि यात त्यांची काही चूक नाही आहे मुळात. ठीक आहे. जर आपला एखाद्या भाषेशी फार जास्त काळ काही संबंध आलेला नसेल तर आपण UPSCसारखी एक्झाम इंग्लिश किंवा हिंदीमधून देऊ शकतो का याच्याविषयी आपल्याला बऱ्याच वेळा कॉन्फिडन्स नसतोही. ठीक आहे. बट आपण म्हणतो ना की प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट मॅन. तर अगदीच हे योग्य आहे की नथिंग इज इम्पॉसिबल. म्हणजे जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जी आपण करू शकत नाही. जर आपण ती खूप चांगल्या पद्धतीने केले, एक्झामची जी डिमांड आहे त्यानुसार आपण त्या गोष्टी फॉलो केल्या आणि व्यवस्थित फॉलो करून आपण ते डे बाय डे त्या गोष्टी करत राहिलो, तर मला असं वाटतं की तुम्ही इंग्लिशमधून जरी UPSCसाठी प्रिपेअर केलं किंवा हिंदी लँग्वेज चूज करून प्रिपेअर केलं तरी तुम्हाला ते देणं शक्य आहे किंवा तुम्ही चांगल्या मार्क्सने MPSCची किंवा UPSCची मेन्स पास करू शकता. ठीक आहे. सो लक्षात घ्या, लँग्वेज वरून स्वतःला म्हणजे स्वतःच्या माइंडमध्ये हेजिटेशन ठेवायची गरज नाही आहे की सपोज माझं मराठी बॅकग्राऊंड आहे आणि मी मराठीमधून एक्झाम देतो आहे किंवा देते आहे, तर मला MPSC किंवा UPSC मेन्समध्ये चांगले मार्क्स मिळतील का ॲज कम्पेअर टू हिंदी किंवा इंग्लिशमधून जे विद्यार्थी एक्झाम देत आहेत, किंवा असे बरेचसे प्रश्न असतात, किंवा माझी चांगली रँक मिळेल का मी मराठीमधून एक्झाम दिली तर, मला IAS मिळेल का. ठीक आहे. सो असे बरेचसे डाऊट्स प्रत्येकाच्या मनात असतात. ठीक आहे. तर हे डाऊट्स आपण क्लिअर करण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करूयात. ठीक आहे. सर्वात पहिलं, जर तुम्ही MPSC किंवा UPSCच्या एक्झामचा विचार केला तर सर्वात पहिला टप्पा असतो ते म्हणजे प्रिलिम्स. UPSCची प्रिलिम्सचे जे प्रश्न आहेत ते लक्षात घ्या, इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेजमधून असतात. सो इथे मराठी लँग्वेजचा संबंध येत नाही. ठीक आहे. सो लक्षात घ्या, इथे UPSCचे जे प्रिलिम्स आहेत तर ते प्रश्न तुम्हाला अंडरस्टँड करायचे आहेत चांगल्या पद्धतीने. तर ॲटलिस्ट मी म्हणेल की तुम्हाला तेवढं तरी मिनिमम हिंदी किंवा इंग्लिशचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जे प्रश्न आहेत ते चांगल्या पद्धतीने समजतील. दुसरा टप्पा आहे मेन्सचा, UPSC मेन्सचा. तर लक्षात घ्या, UPSCची मेन्स ही तुम्ही मराठीमधून देऊ शकता. ऑप्शनलसुद्धा तुम्ही मराठीमधून देऊ शकता आणि त्याच्यासाठी स्पेसिफिकली लक्षात घ्या की मराठी साहित्य हा सुद्धा तुम्ही ऑप्शनल हा विषय ठेवू शकता. ठीक आहे. तिसरा टप्पा आहे तो म्हणजे इंटरव्ह्यूचा. इंटरव्ह्यूसुद्धा लक्षात घ्या तुम्ही मराठीमधून देऊ शकता. समोर पॅनल असतं, तिथेच ट्रान्सलेटर असतो. तुम्ही जर मराठीमधून इंटरव्ह्यू देत आहात तर तुमची जो काही इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही बोलत आहात तर तेच ट्रान्सलेट करून जे पॅनल आहे समोर तर त्यांना ते सांगितलं जातं.
सो लक्षात घ्या, मराठीमधून UPSC देण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं माइंडमध्ये हेजिटेशन ठेवायची गरज नाही आहे. फक्त मी असं म्हणेल की इथे काही सजेशन देईल तुम्हाला की तुम्ही जी मराठी आहे ती तुमची बेसिक नसावी. मग तुम्ही न्यूजपेपर रीड करा, अवांतर वाचन करा, जे सोर्सेस आहेत ते चांगले क्वालिटी सोर्सेस घ्या आणि त्याच्यातून तो विषय चांगल्या पद्धतीने माहीत करून घ्या, जेणेकरून काय होईल की तुमचं त्या विषयासंदर्भातलं मराठी खूप चांगल्या पद्धतीचं होईल. तर सपोज करा की जॉग्रॉफी आहे, ठीक आहे, जॉग्रॉफीचं तुम्हाला मेन्सचा आन्सर लिहायचं आहे, तर इथे तुम्हाला बेसिक लिहून चालणार नाही आहे, ठीक आहे. तर तुम्हाला जॉग्रॉफीशी रिलेटेड त्या विषयाशी संदर्भात मराठीमधून स्पेसिफिक वर्ड्स माहीत असणं गरजेचंच आहे, ठीक आहे. तर सपोज करा की हवामान बदल, क्लायमेट चेंज, हवामान बदल त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. तर याला तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिशमधून जसं माहिती आहे तसं मराठीमधून क्लायमेट चेंजला काय म्हणतात हे माहीतच असलं पाहिजे. हे कीवर्ड्स आहेत. तर त्यांना एवढं जरी एक्सपेक्ट असतं की ठीक आहे, तुम्ही मराठीमधून उत्तर लिहित आहात, पण त्या प्रश्नाशी रिलेटेड मराठीमधून एक स्पेसिफिक कीवर्ड तरी येणं फार गरजेचं आहे. म्हणजे ती लँग्वेज अगदीच बेसिक असली नाही पाहिजे, ठीक आहे. तर ते तुम्ही ॲडव्हान्स कशी करू शकता, तर तुम्ही अवांतर वाचन करा. करंटचे जे काही एडिटोरियल आहेत मराठीमधून, लोकसत्ता हा चांगला न्यूजपेपर आहे, ठीक आहे. तर त्यातूनही तुमचा शब्दकोश वाढू शकतो, ठीक आहे. सो अशा पद्धतीने लक्षात घ्या की फक्त प्रिलिम्स, UPSCची प्रिलिम्स सोडली तर तुम्हाला मराठी लँग्वेजविषयी माइंडमध्ये काहीही बॅरियर ठेवायची गरज नाही आहे. जर तुमचं चांगलं मराठी आहे तर तुम्ही मराठीमधून एक्झाम देऊही शकता आणि चांगल्या मार्क्सने पाससुद्धा करू शकता. याचं चांगलं उदाहरण आहे ते म्हणजे आपल्यासमोर अन्सार शेखचं आहे. तर त्याने मराठीमधूनच प्रिपेअर केलेलं आहे आणि आज तो IAS आहे, राईट. सो लक्षात घ्या, लँग्वेज मॅटर नाही करत, ठीक आहे. तुम्ही कशा पद्धतीने एक्झाममध्ये स्वतःला प्रेझेंट करताय, तुमचे आन्सर काय आहेत, तुम्ही जे लिहिलेलं आहे ते कॉन्टेंट काय लेवलचं आहे, काय क्वालिटीचं आहे, मला असं वाटतं की ह्या गोष्टी मॅटर करतात. लँग्वेज मॅटर नाही करत, ठीक आहे. इट्स जस्ट अ वे ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे तुम्हाला समोरच्यापर्यंत तुमचं ते मत पोहोचवायचं आहे, तुम्हाला तुमचे जे काही ओपिनियन आहेत ते पोहोचवायचं आहे, त्यासाठी लँग्वेज असते. लँग्वेजवरून स्टँडर्ड ठरत नाही किंवा तुमचे मार्क्स ठरत नाहीत. सो कोणत्याही प्रकारचं हेजिटेशन माइंडमध्ये ठेवू नका आणि जर तुम्हाला मराठीमधून प्रिपेअर करायचं आहे तर तुम्ही अगदीच बिंदासपणे करू शकता. सोर्सेससुद्धा खूप जास्त प्रमाणात मराठीमधून अवेलेबल आहेत. प्लस मी म्हणेल की मेंटॉर जे आहेत ते सुद्धा तुम्हाला मराठीमधून त्यांचा ॲक्सेस इझिली मिळून जाईल. ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईडसुद्धा करतील. आता राहतो प्रश्न MPSCचा, जी 2025मध्ये होणार आहे. तर लक्षात घ्या, MPSCची जी प्रिलिम्स आहे तर ती आपल्याला इंग्लिश आणि मराठी या 2 विषयामधून, या 2 लँग्वेजमधून आपल्याला ते प्रश्न दिसतात तिथे, बरोबर. तर ते आपण इझिली म्हणजे प्रिलिम पास होऊ शकतो. राहतो प्रश्न मेन्सचा. तर लक्षात घ्या, मेन्ससुद्धा तुम्ही इंग्लिश आणि मराठी या 2 लँग्वेजमधून, तुम्ही कोणत्याही लँग्वेजमधून जे कम्फर्टेबल आहात किंवा ज्याच्यात तुमची कमांड आहे तर त्या लँग्वेजमधून तुम्ही MPSCची मेन्स देऊ शकता. अँड इंटरव्ह्यूसुद्धा काय आहे की इंग्लिश आणि मराठीमधून तुम्ही इझिली देऊ शकता, ठीक आहे. सो मला असं वाटतं की तुम्हाला तुमचा डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील की लक्षात घ्या, लँग्वेज फक्त काय आहे, एक वे ऑफ कम्युनिकेशन आहे. तिथे तुमचे मार्क्स नाही ठरत, म्हणजे लँग्वेज तुमचा मार्क्स नाही ठरवत. हां, मी म्हणेल की ज्या कोणत्याही लँग्वेजमधून तुम्ही एक्झाम देणार आहात, फक्त त्याच्यामध्ये कमांड मिळवणं हे तर आपलं काम आहे. त्या विषया संदर्भातले जे काही कीवर्ड्स आहेत ते लक्षात ठेवणं, प्रॅक्टिस करणं, शब्दकोश वाढवणं, अवांतर वाचन करणं, करंट अफेअर्स, एडिटोरियल वाचन करणं, तर हे आपलं नक्कीच काम आहे. आणि मला असं वाटतं की जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल त्याप्रमाणे तुमचं त्या लँग्वेजवरचं कमांडसुद्धा येईल. आणि येस, नक्कीच आपण मराठीमधून UPSC किंवा MPSC देऊ शकतो आणि चांगल्या मार्क्सने पाससुद्धा करू शकतो. थँक्यू.